चला भावांनो, आज एक आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की आपण तांदूळ चारल्याने आपल्या कोंबडीचे अंडे कमी होतात का। तर मित्रांनो बघा, माझ्या आता या व्यवसायामध्ये 1 ते 1.5 वर्षाचा अनुभव, 1.5 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो। आता ह्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये मित्रांनो मला 2 वर्ष होऊन जाईल हा व्यवसाय मी करत आहे। तर मित्रांनो, मी सुरुवात तुम्हाला सांगायची म्हटलं तर मी 40 ते 50 कोंबड्यापासून केले होते। आज तुम्ही स्वतः बघू शकता किती कोंबड्या आहे माझ्याकडे। तर बघा, हे कसं आहे, व्यवसाय न वाढता मित्रांनो थोडासा कमी याच्यातच चांगला आपण रिझल्ट काढला तरी आपण प्रॉफिटमध्येच राहू शकतो। बघा, आता या रूममध्ये तर आपण पिल्ल्याची बॅच, कारण का हे मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी जे हिवाळ्याचा सीझन येते त्याच्यामध्ये मित्रांनो हे विकून आपण चांगला प्रॉफिट करू शकतो। मित्रांनो, आता एक श्रावणमध्ये कसं राहते, आपलं अंडे ते खपत नाही लवकर, त्याच्यामुळे मित्रांनो आपण पिल्ले काढून तेच पिल्ले मोठे करून मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये चांगला आपल्याला त्याच्यात बॅकअप भेटू शकते। आता आमच्याकडे जर कोंबड्याचा रेट 600 रुपये आणि कोंबडीचा रेट 500 रुपये किलो आहे। त्याच्यामुळे मित्रांनो जो अनुभव आहे माझ्यावाला की मी आता जेवढ्या प्रकारे आहे अंड्याचा वेस्ट न होऊ देता मित्रांनो मी त्यांचा डायरेक्ट आपला रेट तोडून न विकता मित्रांनो मी आपले पिल्ले काढून त्या कोंबड्या विकत असतो। आता मेन पॉईंटवर आपण असं येऊ की तांदळाने आपल्या कोंबडीचे पिल्ल्याचे वजन वाढते, म्हणजे अंडे वाढतात की कमी होतात। बघा मित्रांनो, तांदूळ हा असा एक आयटम आहे त्याच्यामुळे मित्रांनो कोंबडीचे अंडे जर एवढा कोंबडा असला तरी थोडंसं अंडे कमी येईल। जसं की माझा एक व्हिडिओ बनवला होता मी फीड्स कसं तयार करायचं कमी पैशामध्ये, तो बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर तरी जाऊ द्या, त्याच्यावर तो मुद्दा राहू द्या। पण मी सांगतो त्याच्यामध्ये बघा, तांदूळ हा एकच जर आयटम आपण ठेवला तर नक्कीच मित्रांनो आपला रिझल्ट येणार नाही, हे मला पण माहिती आहे। तर मित्रांनो, तांदळाच्या याच्यामध्ये न जाता बघा, आता आपल्या फार्ममध्ये इथे पण अंडे झालेले आहे। तर मित्रांनो, माझ्या विचाराने तांदूळने वजन वाढते पण आपल्याला ते दिसत नाही। आता जसं की बघू शकता हा कोंबडा 3 किलोचा आहे। मित्रांनो, तांदळाने वजन वाढतात पण ते मित्रांनो दिसून येत नाही आपल्याला। आपण जेव्हा वजन करतो तेव्हा आपल्याला समजते की आपल्या कोंबडीचं वजन वाढलेलं आहे। पण मित्रांनो, वजन वाढवण्यासुद्धा आपण जर गावरानी कोंबड्याचं अंड्यासाठी उत्पादन करत असेल तर त्याच्यावर एक मी व्हिडिओ बनवलाच आहे। पण ते मेन तांदूळ आहे की तांदूळ चारायचे की नाही चारायचे। तर मित्रांनो, तांदूळ जो असा विषय आहे एक का मित्रांनो, याच्यामुळे तुमचं वजन आपलं म्हणजे ॲव्हरेज कमी होते, अंडे आपल्याला कमी मिळते। तर त्याच्यासाठी आपण मित्रांनो एक नक्कीच करू शकता, तुम्हाला सांगतो तो त्याच्यामध्ये मित्रांनो काही % फीड म्हणजे 3 किलो तांदूळ, याच्यामध्ये 2 किलो फीड आणि 1 किलो गहू वगैरे। गहू चारानंतर मित्रांनो नक्कीच तुमच्या ॲव्हरेज वाढेल, मला एवढं माहिती आहे गव्हामुळे। पण मित्रांनो, तांदळाने अंडे वाढेल असं काही अंदाज लावा नको, कारण का मित्रांनो नवीन उद्योजक ह्याच एका भ्रमामध्ये फसून जाते की बा आपल्याला अंड्याचा ॲव्हरेज चांगला भेटेल का। तसं होणार नाही मित्रांनो। माझं तुम्हाला एक चांगल्यासाठी सांगणं राहते, तर त्याच्यामुळे मित्रांनो हे मी व्हिडिओ बनवत राहतो छोटे। तर मित्रांनो, तांदळाने वजन वाढते पण ते आपल्याला दिसणार नाही तांदळाने वजन वाढलेलं। आणि दुसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो, अंडे पण वाढत नाही, त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला जसं मिक्स फीड तयार करावं लागते। चला तुम्हाला मिक्स फीड दाखवून देतो, माझा तयार झालेला आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवलं, म्हणजे जेणेकरून कसं आहे तुम्हाला मित्रांनो छोट्या गोष्टी ती दिसत राहील आणि हे भेटत राहील। आणि मित्रांनो, तुम्हाला आता मला एक कमेंट केलं होतं, त्याच्यावर मी तुम्हाला थोडं रिप्लाय करतो थोड्या वेळात। त्याच्या पहिले मित्रांनो हे बघा, आता हे ते जर हे रूममध्ये ठेवलं तर आता बघा हे पिल्ले होते, पण मित्रांनो याच्यामध्ये बघा मी फीड तयार करून ठेवलं आहे, जेणेकरून हे जे आहे याच्यामध्ये मित्रांनो फीड प्लस तांदूळ दोन्ही मिक्स आहे, जेणेकरून कसं आहे मी हे असं दोन्ही आयटम सोबत ठेवतो। आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा अशाच लहान व्हिडिओसाठी। चला।